नमस्कार, सावजी स्पेशलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला डोसा। तर सुरुवात करूया। मी रात्रभर तांदूळ भिजत घातले होते, त्याचे बॅटर बनवून घेऊया। साइडला बटाटे उकळून घेतलेले आहेत, त्याचे साल काढून बटाटे छान स्मॅश करून घेऊया। सोबतच घेऊया बारीक कट केलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता। एका पॅन मध्ये तेल गरम करून घेऊया। तेल छान गरम झाले की त्यात टाकूया मोहरी, जिरा। जिरे छान लाल झाले की त्यात टाकूया हिरवी मिरची, सोबतच कढीपत्ता टाकून घेऊया। आता हे छान तेलात परतवून घेऊया। त्यात टाकूया बारीक कट केलेला कांदा। कांदा छान लाल होईपर्यंत तेलात परतवून घेऊया। त्यात टाकूया हळद आणि चवीनुसार मीठ। कांदा छान लाल झाला की त्यात आपण स्मॅश केलेले बटाटे टाकून घेऊया। गार्निशिंगला टाकूया कोथिंबीर। साइडला चटणीची तयारी करून घेऊया। चटणीसाठी लागणारे साहित्य: डाळ व भाजलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, हिरवी मिरची, जिरे, चवीनुसार मीठ, साखर आणि कोथिंबीर। हे मिक्सर मधून काढून घेऊया। आता चटणीला छान जिरा मोहरीची फोडणी देऊन घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली भाजी आणि चटणी होऊन तयार आहे। आता आपण डोस्याची तयारी करून घेऊया। बॅटर मध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तवा छान गरम झाला की त्यावर डोसा टाकून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपला डोसा मस्त क्रिस्पी झालेला आहे। हे आता आपण सर्व करून घेऊया। सावजी स्पेशल मसाला डोसा